हॅलो एव्हरीवन, रुद्र इव्हेंटच्या सेकंड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रुद्र इव्हेंटच्या पहिल्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आम्हाला इव्हेंटला जायचं होतं, त्यात हा पाऊस खूप जोराचा चालू होता, तरी थांबून चालत नाही. मग लगबगीने आम्ही तयारी सुरू केली. तयारी करून आम्ही निघालो आमच्या गोडाऊनच्या दिशेने. पण लहान मुलांना बाहेर जायचं म्हटलं की एवढी घाई लागते ना की माझ्या मुलीला जरा दम राहत नाही. ती माझ्या अगोदर 3-4 चक्कर मारून लिफ्टपासून परत आली. आकर्षोड चला मम्मीला घ्यायला मीच जाते असं म्हणून ती आली मला बघा पुढेपर्यंत घ्यायला. मम्मी चल लवकर, आपल्याला जायचे, उशीर होते. लहान मुलांमध्ये एवढा जोश कुठून येतो काय माहिती फिरायचं म्हटलं की. गोडाऊनवर पोचताच डेकोरेशनसाठी जो काही सामान लागणार होता तो आम्ही लगेचच पटापट टेम्पोमध्ये लोड करून घेतला आहे इथे. आणि ही ट्रॅफिक बघू शकतात, इतक्या गाड्यांच्या लांब लाईनी होत्या की त्या ट्रॅफिकमध्ये आम्हाला अर्धा ते पाऊण तास गेला. म्हणजे बदलापूर ते कल्याण पोचण्यासाठी आम्हाला जो अर्धा ते पाऊण तास लागतो तिथं आमचा तो वेळ सगळा ट्रॅफिकमध्ये गेला. तरी त्या ट्रॅफिकमधून कसं तरी रस्ता काढत आम्ही निघालो आमच्या इव्हेंटच्या दिशेने. आजचं लोकेशन होतं कल्याण, म्हणजे बदलापूर टू कल्याण. लोकेशनवर कारण आधीच ट्रॅफिकमुळे भरपूर उशीर झालेला होता आम्हाला, त्यामुळे अजून जास्त उशीर नको व्हायला म्हणून आम्ही लगेचच इथे काम चालू केलेलं आहे. आणि हा माझा मुलगा. आजचं डेकोरेशन होतं होम डेकोरेशन. फायनली आम्ही इथं फ्रेम वगैरे उभी करून घेतली आणि फ्रेमवर लगेचच इथे पडदा वगैरे लावून घेतोय आम्ही. पडदा लावून घेतल्यानंतर लगेच आम्ही पडद्यावरती बारीक लाईटिंग असते ती लाईटिंग लावून घेतलेली आहे. लाईटिंग लावून झाल्याच्या नंतर आम्ही ते जो आर्टिफिशियल फुलांचा बंच होता तो बंच आम्ही इथे फ्रेमवरती लावला आहे, जेणेकरून आपलं डेकोरेशन आणखीनच सुंदर दिसेल. मध्ये मध्ये क्लायंटचे कॉलसुद्धा चालू आहेत आणि ते कॉल अटेंड करून आम्ही आमचं कामसुद्धा पूर्ण करत आहोत. तर फायनली फ्रेमवरती पडदा, लाईटिंग आणि फुलांचा बंच लावून झालेला आहे. आणि बघू शकतात तुम्ही इथं बॅकड्रॉप किती सुंदर दिसतोय. बॅकड्रॉप आणखीन सुंदर दिसावा म्हणून आमच्याकडे जे फुलांचे लटकन होते व्हाईट आणि पिंक ते सुद्धा आम्ही ते पडद्यावर लावलेत. पाळण्याचं काम पूर्ण करून आम्ही लगेचच शिंपला जो होता तो स्टँडवर लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लगेच मुलीचं नाव लावून घेतलं आहे आणि जे राधाकृष्णाचे कटआउट होते ते आपण स्टँडवर लावून घेतलेले आहेत. आणि हा होता आमचा डेकोरेशनचा फायनल लुक. आणि डेकोरेशनवरती आम्ही असे 2 कलरचे लाईटी वगैरे लावलेले आहेत. तर तुम्हाला आजचं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आजचं डेकोरेशन आमच्या क्लायंटलाही खूप आवडलं आणि आमचं क्लायंटही खूप खुश झाले बरं का. तुम्हाला पण जर असेच छान छान डेकोरेशन आमच्याकडून करून पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. चला तर मग लवकरच भेटूया रुद्र इव्हेंटच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.